नमस्कार मंडळी, मी शेफ स्वानंद फूड लाईफ विथ स्वानंदमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो. चैत्र शुद्ध प्रतिपदा, गुढीपाडवा, आपल्या मराठी नवीन वर्षाचा पहिलाच सण आणि पहिलाच दिवस. तर आज ह्या पहिल्याच सणाचं औचित्य साधून मी तुम्हाला एक अवघड पदार्थ अगदी सोप्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. कुठला? तर आज आपण करणार आहोत खव्याचे गुलाबजाम. जेव्हा आपण रेस्टॉरंट्समधनं जातो तेव्हा आपण बऱ्याचदा हे गुलाबजाम घरी खातो, पण जेव्हा आपण ते घरी ट्राय करतो तर तेव्हा आपल्याला ते रेस्टॉरंट स्टाईल किंवा हलवाई स्टाईल गुलाबजाम घरी करता येत नाही. त्याच्यात काही ना काहीतरी गडबड होते, म्हणजे काही वेळा ते फसतात किंवा काही वेळा तेलात टाकल्यावरती ते विरघळतात, काही वेळा त्याच्यात पाक नीट मुरत नाही. तर हे जे प्रॉब्लेम्स आहेत ना, ह्याच्यामागे एक कारण आहे. ते कारण कुठलं आहे किंवा त्या ज्या काही आपण चुका करतो त्या कुठल्या आहेत हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. आणि त्या चुका होऊ नयेत म्हणून कुठली काळजी घ्यायची हे पण मी आज तुम्हाला सांगणार आहे. आजचा हा जो व्हिडिओ आहे तो थोडासा डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे, पण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भरपूर टिप्स देणार आहे. प्रत्येक स्टेजवरती चुकू नये म्हणून एक नवीन टिप मी तुम्हाला देणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल आजचा व्हिडिओ. गुलाबजाम करण्यासाठी सगळ्यात आधी आता आपण पाक करून घेणार आहोत. तर त्या पाकाचं काय प्रमाण आहे ते मी तुम्हाला सांगतो. पाक करण्यासाठी इथे मी घेतले 4 वाट्या साखर. तुम्ही कुठली एक वाटी ठरवून घ्या, मोठी आपली रोजच्या वापरातली असते ती, आणि त्या वाटीने 4 वाट्या आपल्याला साखर घ्यायची. ती मी ह्या पातेल्यात काढून घेतो. इथे आपली 4 वाट्या साखर आहे. तर ह्या 4 वाट्या साखरेसाठी आपल्याला घालायचं ह्याच्यात 3 वाट्या पाणी. तर मी हे पाणी ह्याच्यात घालतो. आता ही सगळी साखर आपल्याला ह्या पाण्यात विरघळवून घ्यायची आहे आणि मीडियम हीटवरती एक 5 मिनटं आपल्याला ह्याला उकळवायचं आहे. आपल्याला ह्याचा कुठल्याही तारेचा पाक करायचा नाही आहे, ना 1 तारी ना 2 तारी. आपल्याला ह्याचं शुगर सिरप करायचं आहे. आपली साखर आता इथे पाण्यात ऑलमोस्ट विरघळत आली आहे. हे जे साखरेचं प्रमाण आहे ते मी तुम्हाला वाटीचं सांगितलं आहे, पण जर तुम्ही वजनात ह्याला मापायला गेलात तर ही जी साखर आपण घेतली आहे ही साधारण 500 ते 550 ग्रॅमच्या बरोबरीची आहे. तर आता आपण ह्याला एक उकळी आणून घेऊया. तुम्ही ते बघू शकता, आपली सगळी साखर जी आहे ती विरघळलेली आहे आणि ह्याला आता हलकीशी उकळी यायला सुरुवात झाली आहे. या स्टेजला मी ह्याच्यात घालणार आहे हिरवी वेलची. छोट्या छोट्या आहेत म्हणून मी 4 घेतल्या आहेत, तुम्ही 2 ते 3 घेऊ शकता. ही थोडीशी अशी फोडून घेतली आहे मी आणि ही मी ह्याच्यात घालणार आहे. याचबरोबर मी इथे घेतले केशर, एक 10 ते 12 केशर काड्या आहेत, त्या पण आपण ह्याच्यात घालूया. ह्याला आता उकळी यायला सुरुवात झाली आहे. गुलाबजामचा आपण जो पाक करतो तो पाक करत असताना त्याच्यावरती पांढरे बुडबुडे यायला सुरुवात झाली ना की गॅस बंद करायचा. आपल्याला ही साखर विरघळल्यानंतर फक्त 2 मिनटं हा पाक उकळवायचा आहे, नाहीतर तो तारेचा पाक होईल आणि जर तारेचा पाक झाला ना तर ते गुलाबजाम आतमध्ये टणक राहतील. ह्याला उकळी आल्यानंतर फक्त आपण चेक करणार आहोत की ह्याला चिकटपणा आलाय का नाही. जर चिकटपणा आला नसेल तर आपल्याला आणखीन 2 मिनटं उकळवायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता ह्याला चिकटपणा व्यवस्थित आला आहे. आपला पाक इथे तयार आहे. आता मी काय करणार आहे, गॅस बंद करून घेणार आहे. आता आपण खवा मळून घेऊया. तर त्याच्यासाठी मी इथे घेतला आहे खवा. हा 250 ग्रॅम खवा आहे. आणि आपल्याला आता काय करायचं आहे, ह्या खव्याचं जे टेक्स्चर असतं ना हे असं क्रम्बली असतं, ह्याच्यात छोट्या छोट्या गुठळ्या असतात. तर हे पूर्णपणे आपल्याला मिटवून घ्यायचं आहे. तर काय करायचं, पहिले हा खवा आधी आपण कुस्करून घेऊया हाताने. इथे मी खवा कुस्करून घेतला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्यातला थोडा थोडा खवा घ्यायचा आहे आणि हाताच्या ह्या भागाने तळव्याच्या ह्याला पूर्णपणे असं मॅश करून घ्यायचं आहे. ह्याच्यात कुठलीही गुठळी नाही राहता कामा. हा जो खवा आहे तो अशाच पद्धतीने एक 7 ते 8 मिनटं आपल्याला छान
एकजीव करून घ्यायचा आहे. ह्याच्यात अजिबात गुठळी नाही राहत. मग ह्याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता, मगाशी कसं होतं आणि आता कसं व्हायला लागलं. ऑलमोस्ट आता इथे 8 मिनटं झाली आहेत. मी हा खवा सगळा छान मळून घेतला आहे. आता हा मी थोडासा बाजूला करून ठेवणार आहे. आणि इथे मी घेतलं आहे पनीर. इथे मी 70 ग्रॅम पनीर घेतलं आहे. 250 ग्रॅम आपल्याला खव्यासाठी 70 ग्रॅम पनीर घ्यायचं आहे. आणि हे आपण पहिले खिसून घेऊया. आपल्याला ह्या खव्याप्रमाणेच हे पनीर पण छान मळून घ्यायचं आहे. तर मी हे खिसून घेतो म्हणजे आपल्याला मळायला सोपं जाईल. तुम्ही ते बघू शकता, हे पनीर मी छान खिसून घेतलं आहे. आता सेम प्रोसेसनी आपल्याला ह्या पनीरला पण असं छान मळून घ्यायचं आहे, एक 7 ते 8 मिनटं. जितकं चांगलं आपण ह्या दोन्हीला मळू तितके चांगले आपले गुलाबजाम होतात. इथे एक 8 मिनटं झाली आहेत. मी पनीर छान मळून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता ह्याचं पण टेक्स्चर आता बदललं आहे ऑलमोस्ट. आता काय करायचं आहे, हा जो खवा आहे, हा खवा आणि हे पनीर आपल्याला छान मिक्स करायचं आहे. आणि परत एक 2 ते 3 मिनटं याला छान आपण मॅश करून घेणार आहोत, एकजीव करून घेणार आहोत. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जितकं चांगलं आपण ह्याला मळणार आहोत तितके आपले गुलाबजाम चांगले होणार आहेत. आपण हे जे पनीर आणि खवा मळून घेतोय हे चांगल्या प्रकारे मळलं गेलं पाहिजे. ह्याच्यातलं मॉइश्चर जे असतं ना, ह्या जितकं मॉइश्चर आपल्याला त्याच्यात आहे तितका आपल्याला मैदा ॲड करायचा असतो. त्यामुळे ते मळून त्यातलं मॉइश्चर सगळं बाहेर आलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्याच्यात मैदा किती ॲड करायचा आहे हे लक्षात येतं. आता मी ह्याच्यात ॲड करणारे मैदा. एक गोष्ट गुलाबजाम करत असताना लक्षात ठेवायची, ती म्हणजे मैदा ॲड करत असताना किंवा कुठलंही बाइंडिंग ॲड करत असताना ह्याच्यात खूप बाइंडिंग आपल्याला घालायचं नाही आहे. जर आपण ह्याच्यात खूप बाइंडिंग घातलं तर गुलाबजामच्या आतमध्ये जी गुठळी राहते ती गुठळी होणार. त्यामुळे फक्त एक 3 ते 4 चमचे आपण मैदा ह्याच्यात घालणार आहोत. ह्याला बघायचं आहे, आपण मळून बघूया. जसं लागेल तसं आपण ह्याच्यात मैदा ॲड करायचा आहे. सगळ्यात पहिले मी 1 चमचा मैदा ॲड करणार आहे. ह्याला मळणार आहोत आपण. वाटलंच तर आणखीन ॲड करायचं आहे. आता मी ह्याच्यात आणखीन 1 चमचा मैदा ॲड करणार आहे, थोडासा वरती. आणि हे मळून घेऊया. आता मी ह्याच्यात घालणार आहे 3रा चमचा मैद्याचा. असंच थोडं थोडं ॲड करायचं, मळायचं. ह्याचा एक व्यवस्थित गोळा तयार झाला पाहिजे. खूप जास्त आपल्याला ह्याच्यात पीठ घालायचं नाही आहे. बघा, जिथे तुम्हाला वाटेल की आपला हा गोळा आता व्यवस्थित मळला गेला आहे किंवा ह्याचा व्यवस्थित छान गोळा होतो आहे, तिथे ह्याच्यात मैदा घालणं बंद करायचं. आता आपण ह्याच्यात आणखीन 1 चमचा मैदा घालणार आहोत. टोटल मी ह्याच्यात 4 चमचे मैदा घातला आहे. आणि ह्याला परत छान मळून घेऊया. ह्याचा छान आपण जशी कणिक भिजवतो ना तसा गोळा व्हायला पाहिजे. बघू शकता तुम्ही इथे. मैदा ॲड करत असताना ह्याच्यात थोडा थोडा मैदा ॲड करायचा, खूप जास्त मैदा ॲड करायचा नाही. मी जरी म्हटलं असलं की 3 ते 4 चमचे मैदा आपल्याला ह्याच्यात लागणार आहे, तरीसुद्धा ह्या मिश्रणामध्ये किती मैदा जाईल हे त्या खव्याच्या आणि पनीरच्या मिश्रणाच्या मॉइश्चरवरती अवलंबून असतं. जर आपल्या खव्यामध्ये किंवा पनीरमध्ये मॉइश्चर जास्त असेल तर हे जे मैद्याचं प्रमाण आहे ते 5 ते 6 चमचेसुद्धा होऊ शकतं. आणि जर कमी असेल तर 4 ऐवजी आपल्याला 3 चमचेच मैदा लागू शकतो. सो हे डिपेंड करतं खव्याच्या आणि पनीरच्या मॉइश्चरवर. आपलं हे मिश्रण इथे छान मळून झालं आहे. आता मी ह्याच्यात घालणार आहे 1 चमचाभर बेकिंग पावडर आहे. ही बेकिंग सोडा नाही आहे, बेकिंग पावडर आहे, ती घालूया आपण. आणि त्याचबरोबर एक सिक्रेट इन्ग्रेडियंट, तो म्हणजे आपण घालणार आहोत वेलची पावडर. वेलची पावडर आपण जरी वेलची पाकात घातली असली
तरी थोडीशी वेलची पावडर आपल्याला ह्या डोमध्ये पण घालायची आहे. 1 चमचाभर वेलची पावडर घातली आहे मी ह्याच्यात. आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता ह्याचा गोळा कसा होतोय लगेच. आणि आता हा जो तयार झालेला गोळा आहे तो आपल्याला क्लीन रॅपमध्ये बांधून ठेवायचा आहे. एक 10 मिनटं आपल्याला ह्याला रेस्ट द्यायची. एक 8 ते 10 मिनटं आपण ह्याला रेस्ट देणार आहोत. आपण हा एकदा छान गोळा करून घेऊ याचा. ह्याचा सॉफ्टनेस तुम्ही बघू शकता, हे खूप सॉफ्ट आहे, अजिबात जड किंवा घट्ट झालेला नाही आहे. तुम्ही खूप मैदा घातलात तर ह्याचा घट्ट गोळा होईल आणि गुलाबजाम टणक होतील, ते शुगर सिरप सोक करणार नाहीत. तर आता हा जो गोळा आहे तो मी इथे क्लीन रॅप घेतला आहे. ह्या क्लीन रॅपमध्ये पूर्णपणे आपल्याला ह्याला कवर करून घ्यायचं आहे आणि एक 8 ते 10 मिनटं आपण ह्याला रेस्ट करायला ठेवणार. जर तुमच्याकडे क्लीन रॅप नसेल तर तुम्ही पॉलिथिनही वापरू शकता. पॉलिथिनमध्ये गुंडाळून ठेवायचा हा डो. इथे मी एका कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे. आपल्याला तेल तळण्यासाठी तापवून घ्यायचं आहे. तुम्ही तूपही घेऊ शकता, तेलही घेऊ शकता. शक्यतो तेलात तळायचे खव्याचे गुलाबजाम. हे तेल आपल्याला खूप, जसं आपण एरवी तापवतो तसं तापवायचं नाही आहे. अगदी मंद, मी खाली खूप कमी गॅस ठेवला आहे आणि अगदी मंद आचेवरती आपल्याला ह्याला तापवायचं आहे. इथे एक 8 मिनटं झाली आहेत. आपला हा जो डो आहे तो छान भिजला आहे. आता मी तो काढून घेतो. आता काय करायचं आहे, एकदा आपण हातावरती ह्याला छान मळून घेऊया आणि एका बॅचमध्ये आपले जेवढे गुलाबजाम होणार आहेत तेवढाच गोळा ह्यातला आपल्याला घ्यायचा आहे. आता हा जो उरलेला गोळा आहे तो मी ह्या क्लीन रॅपमध्ये परत गुंडाळून ठेवणार आहे, जेणेकरून तो सुकणार नाही. आता हा जो गोळा आपण काढला आहे त्याचे आपल्याला गुलाबजाम करायचे. साधारण एक 10 ते 12 ग्रॅम होईल एवढाच आपल्याला ह्याचा गुलाबजाम करायचा आहे. खूप मोठा गुलाबजाम करायचा नाही आहे, साधारण एक 10 ते 12. कारण या गुलाबजामचा जो आकार आहे तो आपल्याला, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 10 ते 12 ग्रॅम ठेवायचा आहे. ह्याच्यापेक्षा जास्त जर मोठा आपण गुलाबजाम केला ना तर तो पाकात मोडण्याची शक्यता असते किंवा तो खूप जड होण्याची शक्यता असते. त्यामुळे जेव्हा आपण तो सर्व करतो, वाढतो, तेव्हा तो गुलाबजाम मोडू शकतो. त्यामुळे साधारण 10 ते 12 ग्रॅम हे परफेक्ट साईज आहे. तुम्ही बघू शकता प्रमाण परफेक्ट आहे. ह्याच्यावरती कुठलाही क्रॅक आपल्याला दिसत नाही आहे. आता आपण आपलं तेल तापलं आहे का ते चेक करूया. मी पिठाचा गोळा घेतला आहे, तो मी या तेलात टाकणार आहे आणि असेच त्याला छोटे छोटे बुडबुडे यायला पाहिजे आणि हा गोळा वर यायला पाहिजे. तुम्ही बघू शकता कसा पटकन हा गोळा वरती आला आहे. इतपतच तेल आपल्याला हे तापवायचं आहे. ह्याच्यापेक्षा खूप जास्त तेल आपल्याला तापवायचं नाही आहे. आणि आता काय करायचं आहे, एक चमचा घ्यायचा आहे आणि ह्या चमच्याने हे तेल अलगदपणे गोल गोल फिरवायचं आहे. आणि हे तेल गोल फिरवत असताना आपल्याला ह्याच्यात एक एक गुलाबजाम सोडायचा आहे. ह्याने काय होतं, गुलाबजाम खाली बसत नाही आणि इव्हनली कुक होतात. आपले गुलाबजाम इथे आता तळून होत आलेत. याला हलकासा गोल्डन कलर आला आहे. आता मी हे काढून, खूप जास्त पण आपल्याला ह्याला म्हणजे रंग येईपर्यंत आपल्याला ह्याला तळायचं नाही आहे. मी हे काढून घेतो आणि शेजारीच मी इथे आपण मगाशी केलेला पाक घेतला आहे. हा पाक जो आहे ना तो हलकासा गरम आहे, लुकवॉर्म आहे.
तर हे जे गुलाबजाम आहेत हे लुकवम असणाऱ्या पाकातच आपल्याला टाकायचे आहेत. खूप जास्त गरम पण पाकात टाकायचे नाही आणि खूप गार पाकात पण टाकायचे नाही. ह्यातलं सगळं तेल आपण निथळून घेऊया आणि मी हे पाकात टाकणार आहे. आता मी इथे आपला जो गॅस आहे तो बंद करणार आहे आणि तेलाचं जे टेम्परेचर आहे ते आपल्याला डाऊन करून घ्यायचं आहे. आपल्याला खूप गरम तेलात हे गुलाबजाम तळायचे नाही आहेत. हे जे गुलाबजाम आहेत हे आपल्याला अत्यंत मंद आचेवरती तळायचे असतात. जर आपण ह्याला खूप जास्त हीटवर तळलं तर ते काय होतं, वरनं आपल्याला गोल्डन रंग आलेला दिसतो पण आतमध्ये तो कच्चा राहतो आणि जेव्हा आपण गुलाबजाम खातो तेव्हा त्याची जी कच्ची चव असते किंवा जो रॉनेस असतो तो आपल्याला जाणवतो. त्यामुळे जितकं मंद आचेवरती आपल्याला हे गुलाबजाम तळता येतील तितके मंद आचेवरती तळायचे, म्हणजे ते व्यवस्थित शिजतील आणि पूर्णपणे व्यवस्थित जेव्हा गुलाबजाम शिजेल ना तेव्हा तो व्यवस्थित शुगर सिरप सोक करेल. सो व्यवस्थित तळले गेले पाहिजे. आपल्या तेलाचं टेम्परेचर इथे डाऊन झालं आहे. मी परत बारीक गॅस लावून घेतला आहे आणि आता एक एक करून मी याच्यात गुलाबजाम सोडणार आहे आणि ह्या पळीनी हे असं गोल गोल फिरवणार आहे. म्हणजे काय होतं, हे गुलाबजाम खाली चिकटत नाहीत आणि काही वेळा खाली चिकटून एकाच बाजूनी जे गोल्डन कलरचे होतात ना तसं होत नाही. आपल्या गुलाबजामला इथे हलकासा रंग आला आहे. आता आपण हे काढू. अशाच प्रकारे मी पुढचे सगळे गुलाबजाम करून घेणार आहे आणि हे जे गुलाबजाम आहे हे आपल्याला 3 ते 4 तास या पाकात सोक करायचे. हे गुलाबजाम पाकात टाकल्यानंतर ॲटलिस्ट 3 ते 4 तास व्यवस्थित त्याच्यात सोक झाले पाहिजेत. जर ते जास्त सोक झाले नाहीत तर तो जो गुलाबजाम आहे तो खायला चांगला लागणार नाही किंवा अगोड लागेल. त्यामुळे हे गुलाबजाम 3 ते 4 तास व्यवस्थित आपण ह्या शुगर सिरपमध्ये सोक करून घेणार आहोत. मंडळी, आजची ही खव्याच्या गुलाबजामची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्ष तुम्हाला खूप आनंदाचं आणि भरभराटीचं जावो आणि ह्या पूर्ण वर्षात असेच वेगवेगळे पदार्थ मी तुम्हाला दाखवेन. तुम्ही करा, खा आणि अभिप्राय मला कळवायला विसरू नका. धन्यवाद.